तुळ राशी 27 एप्रिल ते 3 मे 2026 साप्ताहिक राशीफळ। तुळ राशी या आठवड्याची सुरुवात तुळ राशीच्या लोकांसाठी एक वेगळा संदेश घेऊन येत आहे। ब्रह्मांडातील शक्ती, ग्रहताऱ्यांची सूक्ष्म हालचाल आणि नक्षत्रांचे बदल हे सर्व तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वपूर्ण घडवण्याच्या तयारीत आहेत। अनेक वेळा आपल्याला जाणवतं की काहीतरी मोठं घडणार आहे, पण ते नेमकं काय हे समजत नाही। अगदी तसंच काहीसं या आठवड्यात तुमच्यासोबत होऊ शकतं। तुळ राशी ही स्वभावाने संतुलन राखणारी, न्यायप्रिय आणि सौंदर्यप्रेमी राशी आहे, पण कधीकधी या संतुलनाच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या भावना दडपून टाकता। या आठवड्यात मात्र ग्रहस्थिती तुम्हाला एक स्पष्ट संकेत देते आहे। स्वतःसाठी उभं राहा। जी गोष्ट तुम्ही आतापर्यंत मनात दाबून ठेवली होती, जी भावना व्यक्त करण्यास तुम्ही घाबरत होता, ती आता बाहेर येण्याची वेळ आली आहे। या काळात तुमचं अंतर्मन अधिक सक्रिय होईल। तुम्हाला काही गोष्टींबद्दल अचानक स्पष्टता मिळेल, जसं की कोण तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे, कोण तुमचा फायदा घेत आहे आणि कोणावर विश्वास ठेवावा। काही लोकांच्या बऱ्याच स्वभावाचं दर्शन होऊ शकतं। सुरुवातीला हे थोडं कठीण वाटेल, पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। ग्रहांची हालचाल सांगतात की या आठवड्यात तुमच्यावर एक प्रकारची दैवी कृपा आहे। काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने वळू शकतात। जे काम खूप दिवसांपासून अडकले होते त्यात हालचाल दिसेल। एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होईल आणि ती पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, अतिविचार टाळा। तुळ राशीचे लोक अनेकदा प्रत्येक गोष्ट जास्त विचार करून गुंतागुंतीची करतात, पण या आठवड्यात तुम्हाला थोडं मन शांत ठेवून परिस्थितीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे। करिअर आणि नोकरी, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे। वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो। नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या सुरुवातीला आव्हानात्मक वाटतील, पण त्या तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील। पैशांच्या बाबतीत हा आठवडा स्थिर राहील। अचानक काही छोट्या आर्थिक लाभ होऊ शकतो। गुंतवणूक करताना मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या। कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका। नात्यांमध्ये स्पष्टता येईल। जे नातं खोटं आहे ते हळूहळू दूर जाईल आणि जे खरं आहे ते अधिक मजबूत होईल। अविवाहित लोकांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा। ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवणं तुम्हाला शांतता देईल। या आठवड्यात तुम्हाला एखादा असा अनुभव येऊ शकतो जो तुम्हाला आतून बदलून टाकेल। कदाचित एखादं स्वप्न, एखादी अचानक भेट किंवा एखादी घटना जी तुम्हाला योग्य दिशेने नेईल। तुळ राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी फक्त साधा नाही, हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो। विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत आहे। फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि जे काही घडतंय ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा। लवकरच तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समाधानाची एक नवीन पहाट उगवणार आहे। संतुलन राखा, पण स्वतःला विसरू नका। हाच या आठवड्याचा खरा मंत्र आहे। तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीच्या आयुष्यात एक अदृश्य पण अतिशय शक्तिशाली बदल सुरू होत आहे। अनेक वेळा आपल्याला वाटतं की आयुष्य तसंच चालू आहे, काही विशेष घडत नाही, पण खऱ्या अर्थाने बदल नेहमी शांतपणे सुरू होतात। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशाच काही गुप्त हालचाली सुरू आहेत। तुमच्या सभोवतालच्या गोष्टी, लोक आणि परिस्थिती सगळं काही हळूहळू बदलत आहे। कदाचित तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला समजेल की हा आठवडा किती महत्त्वाचा होता। या आठवड्यात तुमच्या नशिबात एक सूक्ष्म बदल होत आहे। जे काम वारंवार अडत होतं त्यात अचानक मार्ग सापडू शकतो। एखादी संधी जी आधी तुमच्या हातातून निसटली होती ती पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते। तुमचं अंतर्मन या काळात खूप मजबूत होईल। तुम्हाला आतून काही गोष्टींचे स्पष्ट संकेत मिळतील। कोणत्या मार्गावर जावं, कोणत्या व्यक्तीपासून दूर राहावं आणि कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात। या आठवड्यात काही लोकांचं खरं रूप तुमच्यासमोर येईल। जे तुमच्या पाठीमागे काहीतरी वेगळं बोलत होते त्यांची सत्यता उघड होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला थोडा धक्का बसेल, पण हा धक्का तुमच्यासाठी चांगलाच ठरेल। तुमच्या आयुष्यात एखादी अशी संधी येऊ शकते जी तुम्ही अपेक्षितच नव्हती। ही संधी करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकते। महत्त्वाचे म्हणजे ती ओळखा आणि वेळ वाया न घालवता निर्णय घ्या। या आठवड्यात काही प्रसंग असे येतील जिथे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असेल। इतरांच्या मतांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा निर्णय घ्या। जर या आठवड्यात तुम्हाला वारंवार एखादीच गोष्ट दिसत असेल,
उदाहरणार्थ एखादी क्रमांक, एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ते तुमच्यासाठी एक संकेत असू शकते. तुळ राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी साधा नाही. हा आठवडा तुम्हाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी आला आहे. तुमचं नशीब हळूहळू बदलत आहे. फक्त तुम्ही त्या बदलाला ओळखा आणि त्याला स्वीकारा. जे होतंय ते योगायोग नाही, तो तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना एक गोष्ट मनात ठेवा. तुमचं आयुष्य सध्या ज्या टप्प्यावर आहे तो अगदी साधा नाही. तो एक बदलाचा टप्पा आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की काहीच आपल्या मनासारखं घडत नाही, सगळं थांबल्यासारखं वाटतं. पण खरं सांगायचं तर त्या शांततेच्या मागेच एक मोठा बदल घडत असतो. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जे काही घडलं, चांगलं असो किंवा थोडं कठीण, त्यामागे एक खोल अर्थ आहे. तुम्हाला कदाचित काही लोक दूर गेलेले दिसतील, काही गोष्टी हातातून निसटल्यासारख्या वाटतील. पण लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी योग्य नाही ते दूर जाणं हीच तुमच्यासाठी खरी कृपा असते. आता वेळ आहे स्वतःकडे नव्याने पाहण्याची, स्वतःच्या शक्तीला ओळखण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. तुमच्यात एक वेगळीच ताकद आहे, जी कदाचित तुम्ही अजून पूर्णपणे ओळखली नाही. पण येणारे दिवस तुम्हाला ती ताकद दाखवणार आहेत. जर मनात भीती असेल, शंका असेल किंवा पुढे काय होईल याची काळजी वाटत असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. थोडं धैर्य ठेवा, थोडा संयम ठेवा आणि सकारात्मक विचार सोडू नका. कारण खूप लवकर तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे ज्यावेळी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, हे सगळं जे घडलं ते माझ्यासाठीच योग्य होतं. म्हणूनच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटासा मंत्र देणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, वेळेवर विश्वास ठेवा आणि जे काही घडतंय ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय यावर विश्वास ठेवा. आणि जर हा संदेश तुम्हाला मनापासून पटला असेल तर तो आपल्या जवळच्या व्यक्तींशी नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही या शब्दांची गरज असेल. धन्यवाद. तुमचा पुढचा काळ उज्ज्वल आणि आनंदी जाओ.